श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। सृष्टौ या सर्गरूपा जगदनविधौ पालनीया च रौद्री संहारे चापि यस्या जगदिदमखिलं क्रीडनं या पराख्या पश्यन्ति मध्यमाथो तदनु भगवती वैखरी वर्णरूपा सा स्मद्वाचं प्रसन्ना विधिहरिगिरिशाराधितालङ्करोतु। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। ओम श्री जगदंबा माता की जय। मागील भागात आपण श्रीकृष्ण चरित्र संक्षिप्त रूपात बघितलं। आतापर्यंत आपले देवी भागवत पुराणाचे 4 स्कंद पूर्ण झालेले आहेत आणि आज आपण 5व्या स्कंदाला सुरुवात करणार आहोत। या 5व्या स्कंदामध्ये आपण देवीचं चरित्र, देवीचा प्रभाव याबद्दल कथा भाग ऐकणार आहोत। राजा जन्मेजय यांना महर्षी व्यास मुनींनी हे देवीचे चरित्र सांगितलेलं आहे। प्राचीन काळची कथा आहे। देव आणि दानव यांच्यामध्ये युद्ध सुरू झाले। त्यावेळी या भूतलावर महिष नावाचा राजा राज्य करीत होता। त्या महिष नावाच्या दानवाने त्या काळात सुमेरू पर्वतावर जाऊन आपल्या इष्ट देवतेचे ध्यान करत 10,000 वर्षापर्यंत अतिशय कठोर असं तप करण्यास सुरुवात केली। त्याच्या कठोर तपश्चर्येवर ब्रह्माजी प्रसन्न झाले आणि त्या महिषास समोर ते प्रगट होऊन त्यांनी त्या महिष राजाला वर मागण्यास सांगितले। महिष राजाने ब्रह्माजींना सांगितले की आपण मला असा वर द्या की मला मृत्यूचे भय नको आहे, मला आपण अमर करा। मग त्यावर ब्रह्माजी म्हणाले, या जगात जन्मलेल्या प्रत्येक जीवाचा मृत्यू हा अटळ आहे आणि मेलेल्याचा जन्म होणं हे पण निश्चितच आहे। सर्वच जीवांचं जन्म आणि मरण हे चक्र अव्याहतपणे चालू असते। या पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट, अगदी पर्वत, समुद्र हे देखील नष्ट होतात। त्यामुळे मृत्यू हा तर अटळ आहे। म्हणून अमरत्व सोडून दुसरा कोणताही वर तू माग, मी तुला देण्यास तयार आहे। ठीक आहे असे म्हणून महिष राजाने वर मागितला की देव, दानव आणि मानव यांच्यापैकी कोणत्याही पुरुषाकडून मला मृत्यूचे भय नसावे। एखाद्या स्त्रीकडून माझा मृत्यू झाला तरी चालेल, पण माझ्यासारख्या सामर्थ्यवान, बलवान अशा मला कोणीच मारू शकणार नाही, तर स्त्री ही तर शक्यच नाही मला मारणं। मग या सगळ्या त्याचा वर मागण्यावर ब्रह्माजी प्रसन्न झालेले असतात। महिषाला ते वर देतात की ठीक आहे, तुला कोणत्याही पुरुषाकडून मृत्यूचे भय राहणार नाही आणि जर झाला तुझा मृत्यू तर एखाद्या स्त्रीकडून होईल, असा वर देऊन ब्रह्माजी त्यांच्या लोकात निघून जातात आणि महिषासूर देखील तो प्रसन्न चित्त होऊन आपल्या घरी जातो। तर हा महिष राजा हा कोण आहे आणि हा कोणाचा मुलगा आहे याच्याबद्दल, आणि हा महिष राजा जो आहे हा इतका बलवान का झाला, असे अनेक प्रश्न जसे आपल्याला पडले तसेच राजा जन्मेजय यांना देखील पडलेले होते। आणि त्यासाठी त्यांनी व्यास मुनींना या सर्वांबद्दल सविस्तर माहिती सांगा, त्यांची जी कथा आहे ती आपण सांगा अशी प्रार्थना राजाने व्यास मुनींना केली। आणि व्यास मुनी आनंदाने राजाला हा कथाभाग वर्णन करू लागतात। प्राचीन काळी धनु म्हणून जी दैत्यांची माता आहे, तर तिला रंभ आणि करंभ अशी 2 अपत्ये होती। त्या दोन्ही दानव श्रेष्ठांना मूलबाळ नव्हते। मग त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या करण्याचे ठरवले। करंभने पवित्र अशा पंचनद मध्ये जाऊन पाण्यामध्ये बुडून अनेक वर्षापर्यंत कठोर तपश्चर्या केली आणि रंभ याने एका वटक वृक्षाखाली पंचाग्नी सेवन करण्याची तपश्चर्या तो करू लागला। ही त्यांची उग्र तपश्चर्या पाहून इंद्राला चिंता वाटू लागली। त्याला वाटायला लागले की आपलं हे राज्य तपश्चर्येच्या बळावर हे रंभ आणि
करंभ हे काढून घेतील आणि त्यामुळे त्याने पंचनदीच्या पाण्यात जाऊन करंभ जिथे तपश्चर्या करत उभा होता तिथे जाऊन एका मगरीचे रूप घेऊन त्या करंभाला मारून टाकले. आपल्या भावाचा तपश्चर्या करत असताना मृत्यू झाला या गोष्टीचं रंभ याला अतिशय दुःख झाले आणि मग त्यांनी स्वतःचा आत्महत्या करण्याचं ठरवलं आणि त्यांनी आपल्या हाताने आपलंच मस्तक त्याची जी पंचाग्नी साधना चालू होती त्या अग्नीमध्ये आहुतीच्या रूपामध्ये टाकण्यासाठी त्यांनी आपली तलवार उपसली आणि आपलं मस्तक कापण्यासाठी त्यांनी ती तलवार आपल्या मानेवर ठेवली. तेवढ्यात तिथे साक्षात अग्निदेव प्रगट झाले आणि त्यांनी त्या रंभला असे करू नको असे सांगितले आणि मी प्रसन्न झालेलो आहे तुझ्या तपश्चर्येवर, तर तू कोणताही वर माग, त्यावेळेला मी तुला तुझ्या मनासारखा वर द्यायला मी तयार आहे असं सांगितलं. त्यावेळी रंभ दैत्याने अग्निदेवांकडे असा वर मागितला की तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर त्रिलोकात विजयी होणारा, असा शत्रूचा संहार करणारा, देवता, दानव किंवा मनुष्य या सर्वांपासून जो कधीच पराजित होणार नाही असा महापराक्रमी, कोणत्याही क्षणात कोणतेही रूप धारण करू शकेल असा आणि सर्वांमध्ये वंदनीय असा पुत्र तुम्ही मला द्या. माझी तपश्चर्या ही पुत्र प्राप्तीसाठीच चालू आहे आणि असाच वर तुम्ही मला द्यावा असा वर त्यांनी अग्निदेवांकडे मागितला. रंभचा हा अशी म्हणजे त्यांनी जी ही मागणी केली होती त्याला अग्निदेवांनी तथास्तु म्हटलं आणि त्या रंभचा जीव वाचवला आणि त्याला सांगितले की ज्या कोणत्या स्त्रीवर इथून पुढे तुझी प्रीती जडेल तिच्याशी तुझं लग्न होईल आणि तिच्यापासून तुला अपत्य प्राप्ती होईल. अग्निदेवाने दिलेला आशीर्वाद हा वर हा प्राप्त झाल्याने रंभ अतिशय आनंदित झाला आणि त्याने अग्निदेवांना मस्तक लवून नमस्कार केला आणि यक्षांच्या राज्यात एका अत्यंत रमणीय, समृद्ध, संपन्न अशा ठिकाणी हा रंभ जाऊन पोचला. प्रसन्न चित्त रंभला सर्वत्र प्रसन्नता भासू लागली कारण त्याचं चित्त प्रसन्न होतं. त्यावेळेला तिथे असलेल्या एका सुंदर भासणाऱ्या अशा महिषीवर म्हणजेच म्हशीवर त्याची प्रीती जडली आणि अग्निदेवांच्या आशीर्वादाप्रमाणे त्या महिषी बरोबरच तो तिथे राहू लागला आणि यथोचित समयानुसार ती महिषी गर्भवतीही झाली. त्यानंतर तो तिला घेऊन पाताळ लोकामध्ये गेला आणि अन्य दुसरे महिष जे तिथे राहत होते त्यांच्यापासून आपल्या गर्भवती महिषीचे रक्षण करीत तिला काय हवं नको ते पाहत तो तिची काळजी घेत त्या पाताळ लोकामध्ये दोघेही आनंदाने दिवस व्यतीत करू लागले. एक दिवस झालं काय, एक कामासक्त महिष त्या महिषाचं लक्ष त्या रंभच्या प्रिय असलेल्या महिषीकडे जातं आणि तो महिष तिच्या पाठी लागतो. तिला मिळवण्यासाठी तो तिच्या पाठीमागे पळू लागतो आणि हे सर्व रंभने जेव्हा पाहिले तेव्हा रंभ त्याला त्या महिषाला ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्याकडे तो पळत गेला आणि त्या दोघांचीही हातापायी झाली, जोरात युद्ध झालं त्यांचं. त्या कामासक्त महिषाच्या शिंगाने रंभच्या हृदयावर जोरात आघात झाला आणि तो रंभ तिथे बेशुद्ध पडला. त्याने तेथेच आपले प्राण सोडले आणि आपला पती मृत्युमुखी पडलेला आहे हे कळल्यावर ती गर्भवती महिषी त्या कामासक्त महिषापासून आपले प्राण वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने पळू लागली आणि ती यक्षांच्या ठिकाणी ती त्यांना तिथे जाऊन पोचली, यक्षांच्या राज्यात, आणि त्यांना ती शरण गेली. मदोन्मत्त महिष तिथे आला पण यक्षांनी त्या गर्भवती महिषीचे रक्षण केले आणि त्या भयंकर अशा कामासक्त महिषाला मारून टाकले. मग त्या यक्षांनी रंभच्या मृतदेहाला अग्नी देण्यासाठी चिता रचली आणि रंभचा देह त्या चितेवर ठेवला. ते सर्व पाहून ती गर्भवती महिषी देखील अतिशय दुःखी कष्टी झालेली ती त्याच्याबरोबर चितेवर चढली आणि तिने आपले प्राण त्यागून सती जाण्याचा निर्णय घेतला. यक्षांनी तिला परोपरीने खूप समजवले परंतु ते सारे व्यर्थ गेले आणि त्याच वेळेला असे घडले की जेव्हा ती चिता पेटवली गेली तर त्या पेटवले गेलेल्या चितेमधून एक महाबली महिष आगळे वेगळे शरीर धारण केलेला आपल्या मुलासाठी अत्यंत प्रेमळपणा असलेला एक दानव त्या चितेच्या मध्यातून असा तो प्रगट झाला
आणि तोच तो दैत्य रक्तबीज आणि महिषासूर म्हणून प्रसिद्ध झाले. हा महिषासूर देव, दानव आणि मनुष्यांपासून अवध्य होता, अशी ही महिषासुराच्या जन्माची कथा व्यासमुनींनी राजा जन्मेजय यांना सांगितली. त्या चितेमधून त्या महिषासुराचा जन्म झालेला आहे. त्या महाबली महिषासुराने आपल्याला मिळालेल्या वरामुळे तो उन्मत्त झालेला होता आणि ब्रह्माजींकडून त्यांनी वर मिळवलेला होता की कोणत्याही पुरुषांकडून तो अवध्य राहील आणि कोणतीही कदाचित जर मृत्यू झाला असता तो स्त्रीच्या हातून त्याचा मृत्यू होईल. आणि ह्या सगळ्या त्या वर मिळाल्यामुळे उन्मत्त झालेला हा महिषासूर मात्र त्यांनी अतिशय त्या पृथ्वीवर सगळ्यांना ताब्यात करून ठेवलं होतं आणि सर्वत्र त्याचा स्वतःचा एकछत्री अंमल त्यांनी सुरू केलेला होता. त्याचे राज्य सर्वत्र पसरवले होते त्यांनी आणि जे जे त्याला विरोध करत होते त्याला तो मारून टाकत होता आणि जे त्यांच्या अधीन झाले आहेत त्यांना तो शरणागती देत होता. त्यावेळी हा महापराक्रमी चिक्षूर नावाचा जो दैत्य होता तो त्याचा सेनापती होता आणि ताम्र म्हणून जो दैत्य होता तो त्याचा कोषाध्यक्ष होता. असिलोमा, उदर्क, बिडालाक्ष, बाष्कल, त्रिनेत्र, कालबंधक या दानवांनी पृथ्वीला चारी बाजूनी वेढलेले होते आणि ह्या सर्व दैत्यांचे राज्य तिथे प्रस्थापित झालेले होते. पृथ्वीवर राज्य करत महिषासुराने स्वर्गातील देवांचे सुद्धा राज्य आपल्याला मिळावे आणि त्यासाठी युद्ध झाले तरी चालेल असा विचार करून तो युद्धाची तयारी सुरू करू लागला. त्याने असा विचार केला की एक दूतही देवांचे राजे इंद्रदेव यांच्याकडे त्याने पाठवला आणि निरोप दिला की जर तुम्हाला माझ्या अंकित होऊन राहायचे असेल तर राहा, अन्यथा स्वर्गाचे राज्य सोडून तुम्हाला हवे तिथे निघून जा. तुम्हाला युद्ध करायचं असेल तर मात्र मी युद्धभूमीमध्ये तुम्ही या आणि तुमचा पराक्रम जो आहे तो तुम्ही दाखवा आणि माझ्या अंकित होऊन राहायचं असेल तर राज्य सोडून निघून जा. दूतांचं हे बोलणं ऐकून, हा निरोप ऐकून इंद्रदेव अतिशय क्रोधित झाले आणि त्यांनी त्या दूतास उलट महिषासुराला असा निरोप पाठवला की ठीक आहे, तुझ्या आदेशानुसार किंवा तुझ्या इच्छेनुसार आम्ही युद्धास तयार आहोत आणि कधीही तू ये आमच्याकडे युद्धाला तर आम्ही तुझं जे आहे ते तुझ्या शिंगाचंच आम्ही धनुष्यबाण बनवू आणि तुला मारून टाकू. त्यासाठी तू आता युद्धासाठी सादर हो. दूतांकडून इंद्रदेवांचा हा निरोप ऐकून हा महिषासूर अतिशय क्रोधित झाला, क्रोधाने लालबुंद झाला आणि त्याने सैन्याला आज्ञा केली की युद्धाची तयारी करा, आपल्याला स्वर्ग जिंकायचा आहे. आणि जोर जोरात विक्राळ हास्य करीत तो म्हणू लागला की मी कोणत्याही मनुष्याकडून, देवांकडून मारला जाऊ शकत नाही, त्यामुळं मला घाबरायचं काहीच कारण नाहीये. मी स्वर्ग जिंकून नंदनवनात विहार करणार आहे, सोमरस पान करणार आहे, कामधेनूचे दुग्ध प्राशन करणार आहे, देवांगनांबरोबर मी जलक्रीडा करणार आहे. त्या सर्व अप्सरा त्यांच्या नृत्याने आपलं सर्वांचं मनोरंजन करतील. चला आपण आजच स्वर्गावर चढाई करू. दानवांच्या सुरक्षेसाठी दैत्यगुरु शुक्राचार्यांना आपण सांगू असं म्हणून पापबुद्धी महिषासूर हा सगळ्यांना सैन्याची जमवाजमव करण्याचे त्यांनी आदेश दिले. इकडे स्वर्गात महिषासुराचा दूत येऊन युद्धाबाबत सांगून गेल्यानंतर इंद्रदेवांनी यम, कुबेर, वरुण, वायू या सर्व देवतांना बोलावून घेतले. महिषासुराच्या दूताने सांगितलेला युद्धाचा निरोप या सगळ्यांना सांगितला आणि आता आपल्याला बल आणि विवेक वापरून पुरुषार्थ करावयास हवा. त्याच्याशी संधी तर आपण करणारच नाही आहोत, कारण तो अत्यंत उन्मत्त झालेला आहे. त्यामुळे आपण युद्धच करायला पाहिजे आणि आपण त्याला हरवायला पाहिजे असा विचार त्यांनी इंद्रदेवानी सगळ्यांसमोर मांडला. पण एका गुप्तचरांकडून दैत्याचा समाचार, युद्धाची तयारी, रणनीती याबद्दल अंदाज घेऊन बृहस्पतींना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी बोलावून घेतले. एक दूत पाठवला आणि त्याच्याकडून सगळी ती महिषासुराच्या युद्धाची तयारी वगैरे सगळी समजावून घेतली आणि मग आता देवांचे गुरु जे बृहस्पती आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावून घेतलं. इंद्राचं सर्व वक्तव्य बृहस्पतींनी ऐकून घेतलं
आणि मग बृहस्पती म्हणतात, मी तुम्हा सर्वांना युद्ध करा किंवा न करा असे काही सांगू शकत नाही. जे घडणार आहे ते घडणारच आहे. युद्धात कोणत्या तरी एका पक्षाचा विजय आणि दुसऱ्या पक्षाचा पराजय हे ठरलेलेच आहे. आपण सर्वांनी प्रयत्न करणं हे फक्त आपल्या हातात आहे. मग आता इथे सगळ्यांनाच असा प्रश्न पडला की आपण नेमकं काय करावं, कारण देवगुरु बृहस्पतींनी तर निर्णय सांगून टाकलेला आहे की मी सांगू शकत नाही युद्धामध्ये तुमचा जय होणार आहे का पराजय होणार आहे. त्यामुळं आता सर्वजण ब्रह्माजींकडे जाण्याचे ठरवतात आणि हे सगळे देव ब्रह्माजींकडे, सगळे देवता जातात. ते सर्व ब्रह्माजींकडे जातात, पण ब्रह्माजी त्यांना सांगतात की मी एकटा याच्यावर काहीच निर्णय देऊ शकत नाही. आपण सगळेजण आधी आपण भगवान शंकरांकडे जाऊया. आणि मग सगळे देवता बृहस्पती आणि ब्रह्मदेव हे भगवान शंकरांकडे कैलास पर्वतावर जातात. परंतु शंकरांचं पण तेच उत्तर येतं की मी तुम्हाला याच्याबद्दल काहीच निर्णय देऊ शकत नाही. आपण सगळेजण महाविष्णूंकडे जाऊयात. आणि मग हे सगळे ब्रह्मा, शंकर, बृहस्पती आणि सर्व देवता हे महाविष्णूंकडे जातात. गर्वोन्मत्त झालेला महिषासुराशी युद्ध करण्याचं आता आपल्याला ठरवावं लागणार आहे असं सर्व देवता महाविष्णूंना सांगतात. आणि त्यांचा वध, त्या महिषासुराचा आणि त्याच्या सैन्याचा आपण वध केला पाहिजे, अशा प्रकारे ते त्यांचा वध करण्याचं ठरवतात. चिक्षूर सेनापतीच्या अधिपत्याखाली महिषासुर आणि देवतांचं युद्ध नंतर सुरू होतं. युद्धामध्ये इंद्रदेवाने चिक्षुराला स्वतःच्या बाणाने मूर्छित केलं. त्यानंतर बिडाल जो दैत्य आहे त्याला महिषासुराने युद्धासाठी इंद्रदेवांकडे पाठवलं. मग इंद्रदेव आणि बिडाल या दोघांमध्येही घनघोर युद्ध सुरू झालं. इंद्रदेवाने आपला मुलगा जयंतला अग्रणी ठेवलं आणि बिडालवर अनेक बाण सोडले आणि बिडाल मूर्छित झाला. त्यानंतर बिडालच्या सारथ्याने मूर्छित बिडाल दैत्याला घेऊन रणांगणावरून तो बाहेर गेला. हे ऐकून महिषासुराला अतिशय क्रोध आला आणि त्यांनी ताम्र नावाच्या आपल्या सेनाध्यक्षाला रणांगणावर पाठवले. त्यावेळी यमराज आणि वरुण इंद्रदेवांच्या सहकार्यासाठी तिथे आले आणि यमराजाच्या हातून फेकलेल्या एका दंडाने ताम्र घायाळ झाला आणि तो तिथून जरा सुद्धा डगमगला नाही. आणि देवतांच्या बाणांच्या वर्षावाने मात्र सगळ्यांनी जेव्हा बाणांचा वर्षाव केला तेव्हा मात्र ताम्र हा युद्धभूमीवर मूर्छित झाला. चिक्षूर, बिडाल, ताम्र हे युद्धभूमीवर घायाळ अवस्थेत मूर्छित झालेले पाहून महिषासूर अतिशय क्रोधित झाला आणि तो महाबाहू महिषासूर स्वतः हत्तीवर बसून गदा घेऊन रणांगणावर इंद्राशी युद्ध करण्यासाठी रणांगणात दाखल झाला. दोघांमध्ये सत्वांना विस्मित करणारे असे भयंकर युद्ध सुरू झाले. त्यानंतर महिषासुराने मोहकारणी शांबरी मायेचा उपयोग सुरू केला. त्या मायेचा प्रभाव म्हणजे महिषासुरासारखेच अनेक त्याच्याच ताकदीचे असे करोडो महिषासूर तिथे उत्पन्न झाले आणि ते देवसेनेचा संहार करू लागले. आता ही माया पाहून इंद्र विस्मयचकित झाले. वरुणदेव, कुबेर, यम, अग्नी, सूर्य, चंद्र हे सर्व बघून भयभीत झाले आणि त्या सर्वांनी त्यावेळी ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे स्मरण करण्यास सुरुवात केली, प्रार्थना केली. त्यावेळी त्या देवतांच्या फक्त स्मरण मात्र त्यांच्या रक्षणासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश तात्काळ युद्धभूमीवर प्रगट झाले आणि महिषासुराची ती आसुरी माया पाहून भगवान विष्णूंनी त्यांचं दिव्य सुदर्शन चक्र त्या महिषासुराच्या त्या सगळे जे करोडो जे दैत्य तयार झाले होते त्या सर्वांवर ते सुदर्शन चक्र सोडलं आणि त्या तेजाने सुदर्शन चक्राने ती माया समाप्त झाली. हे सर्व पाहून महावीर महिषासूर, त्याचा सेनापती चिक्षूर, उग्रास्य, उग्रवीर्य, असिलोम, त्रिनेत्र, बाष्कल, अंधक हे सर्व दानव हे तिथे त्या युद्धभूमीवर पुन्हा प्रगट झाले. कारण हे थोडे थोडे मूर्छित होऊन वगैरे असे युद्धभूमीवरून बाहेर गेलेले होते, पण त्यावेळेला पुन्हा ते तिथे महिषासुराच्या मदतीसाठी पुन्हा तिथं अवतीर्ण झाले. भगवान विष्णू आणि अंधक यांच्यामध्ये घनघोर युद्ध 50 दिवस सुरू होते. प्रथम बाणाने युद्ध झाले, पण नंतर सुदर्शन चक्र सोडले
पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. अंधक दैत्यावर भगवंत आपल्या कौमुदी गदेने त्याच्यावर त्यांनी वार केला. मस्तकावर प्रहार केल्यावर मात्र अंधक फक्त मूर्छित झाला आणि धरणीवर पडला. अंधकला अशा प्रकारे धरणीवर पडलेला पाहून महिषासूर पुन्हा क्रोधित झाला आणि मोठ्याने गर्जना करत आता तो विष्णूंच्या अंगावर धावून गेला. महिषासूर आणि महाभगवान विष्णू यांच्यामध्ये अतिशय घनघोर भीषण असे युद्ध सुरू झाले. भगवंताने महिषासुरावर देखील त्यांच्या कौमुदकी गदेने आघात केला आणि त्यामुळे महिषासूर मूर्छित होऊन धरणीवर कोसळला. महिषासूर कोसळल्यावर रणांगणावर हाहाकार उडाला, कारण आपला जो राजा आहे तोच असा धारातीर्थी पडलेला आहे असं सगळ्यांना सैन्याला कळलं आणि सैन्यामध्ये एकच सगळीकडे पळापळी आरडाओरडा सुरू झाला. थोडा वेळ गेल्यानंतर महिषासूर कसा तरी उठला. त्याने भगवंतावर प्रहार करायचा प्रयत्न केला. त्यावेळी मात्र भगवंत मूर्छित झालेले आहेत. पण भगवंताचे वाहन गरुड यांनी भगवंतांना युद्धभूमीवर बाहेर नेले आणि सर्व देवता इंद्रासहित आता भयभीत झाल्या, कारण महाभगवान विष्णू यांना सुद्धा मूर्छित जर हा करत असेल तर आता आपला इथे काही पाडावं लागणार नाही असं सगळ्या देवतांना असं वाटायला लागलं. सगळे देवता जे आहेत ते भयभीत झाले. देवतांसाठी आता श्री शंकर भगवान रणांगणावर महिषासुरावर हल्ला करण्यासाठी तिथे प्रगट झाले. त्रिशूलाने त्यांनी प्रहार केला आणि भगवंत विष्णू पण तिथे पुन्हा सावध होऊन महिषासुरावर हल्ला करण्यासाठी परत आले. महिषासूर कधी महिष रूपात तर कधी मनुष्य रूपात ह्या देवतांवर हल्ला करत युद्ध करू लागला. आता त्यांनी सिंह रूप धारण केलेलं होतं. सिंह रूपात महिषासूर गरुडावर हल्ला करू लागला, भगवंतावर हल्ला करू लागला आणि वेळ अशी आली की भगवंत गरुडासह शंकर भगवान आणि ब्रह्माजी सर्वजण निराश होऊन आपापल्या लोकी निघून गेले. त्यांच्यानंतर इंद्र, इतर देवता, गंधर्व, कुबेर, यमराज, वरुण या सर्वच देवता भयभीत होऊन रणांगणावर युद्ध सोडून सर्वजण निघून गेले. महिषासूर पण मग आपला विजय झाला आहे असे समजून तोही तिथून निघून गेला आणि त्यांनी स्वर्गावर आपलं जे राज्य होतं ते काबीज केलं. स्वर्गाचं ऐरावत हत्ती, उच्चैश्रवा घोडा, कामधेनु गाय यांच्यावर अधिकार दाखवून त्यांनी ते हस्तगत केलं. त्यानंतर इंद्रदेवांच्या रमणीय अशा जे त्यांचं राज्य होतं स्वर्गाचं ते महिषासुराने ताब्यात घेतलं. अशा प्रकारे जवळजवळ 100 वर्ष भीषण युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये देवतांना पराभूत व्हावं लागलं, कारण ब्रह्माजींनी त्यांना वर दिलेला होता महिषासुराला की कोणत्याही देवतांकडून किंवा कोणत्याही मनुष्याकडून हा महिषासूर अवध्य आहे. आणि मग हे सगळे देवता जे आहेत ते स्वर्गातून च्युत झाल्यामुळं ते गिरीकंदरांमध्ये लपून छपून राहू लागले. एक दिवशी हे सर्व देवता मिळून ब्रह्माजींकडे आले आणि ब्रह्माजींना म्हणू लागले की काय नेमकं करावं, आता तुम्हीच मार्गदर्शन करा, कारण तुम्हीच हा जो वर दिलेला आहे त्याच्या वरामुळे तो उन्मत्त होऊन त्यांनी आता आम्हालाच आमच्या राज्यातून बाहेर काढलं आहे. स्त्रीकडून याचा नाश होईल असा आशीर्वाद तुम्ही दिलाय खरा, परंतु आता कोणती स्त्री याचा नाश करू शकेल हे तुम्हीच सांगा. मग सर्व देवतांना घेऊन शंकरजींच्याकडे कैलास पर्वतावर पुन्हा हे सगळे देव गेले. तिथे भगवान शिव पण तेच म्हणाले, तुमची पत्नी ब्रह्माणी, माझी पत्नी रुद्राणी या दोघी त्या महिषासुराशी लढू शकणार नाहीत. आता कोण स्त्री याच्याशी लढेल आणि याचा नाश करेल असा विचार करून ते सर्वजण पुन्हा भगवान विष्णूंकडे वैकुंठात जातात. आपण विष्णू भगवान यांच्याशी चर्चा करूया आणि याच्यातून काहीतरी मार्ग काढूयात असं म्हणून ते सगळेजण वैकुंठात जातात. अतिशय सुंदर आणि रमणीय असं वातावरण त्या वैकुंठामध्ये आहे. पशु पक्षी विहरत होते. नंदनवनाचंच तिथं जसं काही ते वन होतं. अतिशय सुंदर असं वातावरण, अप्सरांचं नृत्य सुरू होतं, गंधर्व गाणी गात होते, वेद पाठ परायण मुनी विष्णूजींची स्तुती करत होते, वैदिक सूक्त म्हणत होते. अतिशय मंगलमय वातावरण तिथं पसरलेलं होतं आणि तिथे द्वारपाल जय विजय यांना त्यांनी निरोप दिला की ब्रह्मा आणि शिवजी सर्व देवतांसहित आपली भेट घेऊ इच्छितात, तर आपण आपली भेट आम्हाला द्यावी. विजयनी हा निरोप जेव्हा भगवंतांना सांगितला तेव्हा
तो निरोप ऐकून स्वतः भगवंत आपल्या भवनातून बाहेर येऊन सर्वांना भेटण्यासाठी ते तिथे आले आणि दुःखीत असलेल्या सर्व देवतांना आपल्या प्रेमपूर्ण दृष्टीने त्यांनी सगळ्यांना आनंदित केलं. त्यावेळी सर्व देवतांनी भगवान विष्णूंची स्तुती केली. आम्हा शरणागतांचे रक्षण करा अशी प्रार्थना केली आणि दानवांचा वध करता तर आता मात्र तुमच्याकडून या महिषासुराचा वध होणार नाही. ब्रह्माजींनीच त्यांना असं वर दिलेलं आहे की कोणत्याही पुरुषाकडून तुझा मृत्यू नाही, तर यावर आपण उपाय शोधून काढा. या त्रासातून आपण आम्हाला सोडवा. आमचे कार्य आपण सिद्धीच न्या अशी विनवणी केली. हे सर्व शांतपणे ऐकून घेऊन भगवान विष्णूंनी विचार केला आणि सर्वांना सांगितले की आपण आपल्या तेजापासून एक नवीन स्त्री आपण तयार करू आणि त्यांच्यापासून त्या तेजोराशीला आपण आपले सर्व आयुधे वगैरे देऊन त्या महिषासुराचा वध करण्यासाठी सांगू. हे सर्व देवतांनी ऐकले. त्यावेळेला मग सर्वात प्रथम ब्रह्माजींनी त्यांच्या मुखातून त्यावेळेला एक अत्यंत तेजोगोल असा बाहेर पडला. अत्यंत तेजस्वी असा तो तेजोगोल होता. त्याचा रंग लाल होता आणि त्याची जी आकृती होती ती अत्यंत तेजस्वी होती. पद्मराग मण्यासारखी त्याची प्रभा होती. ते तेज एक प्रकारची उष्णता वाढवत होते, पण त्याचबरोबर त्या तेजातून एक प्रकारची शीतलताही जाणवत होती. त्या तेजातून अनेक किरणे निघत होती, ज्यामुळे ते तेज अतिशय शोभिवंत असे वाटत होते. ब्रह्माजींच्या मुखातून निघालेल्या त्या तेजोमय रूपाला पाहून स्वतः श्री विष्णू भगवान आणि शंकर भगवान अतिशय आश्चर्यचकित झाले. त्यानंतर भगवान शंकरजींच्या शरीरातून एक चांदीचे असे तेज, चंदेरी तेज, अत्यंत अद्भुत महाप्रचंड असं तेज निघालं आणि ते दैत्यांना ते भयभीत करणारं आणि देवतांना आश्चर्य वाटावं असं तेज होते. ते तेज पर्वतासमान विशाल काय होते आणि ते तमोगुणी वाटत होते. त्यानंतर आता विष्णूजींच्या शरीरातूनही सत्वगुण संपन्न नीलवर्ण अत्यंत दीप्तिमान असं अजून एक तेजोगोल असा निर्माण झाला, तेजोराशी निर्माण झाली. त्यानंतर मग कुबेर, यम, अग्नी, वरुण यांच्या शरीरातूनही महान तेज निघाले. त्याच प्रकारे अन्य जे देवता तिथे उपस्थित होते त्यांच्याही शरीरातून अतिशय प्रदीप्त अशी तेजोराशी निर्माण झाली. हिमालय पर्वताच्या सारखी महाकाय महादिव्य ती तेजोराशी पाहून भगवान विष्णू आणि देवता सर्व आश्चर्यचकित झाल्या. सगळेजण हा चमत्कार पाहत असतानाच त्या महान तेजोराशीतून एक अत्यंत श्रेष्ठ सुंदर तसेच सगळ्यांना विस्मयचकित करणारं एक असं विलोभनीय स्त्री रूप प्रकट झालं. सर्व देवतांच्या तेजाने एकत्रित अशी निर्माण झालेली ही देवी त्रिगुणात्मक 18 हस्तयुक्त मनोहर त्रिवर्णा तसेच सगळ्या विश्वाला मंत्रमुग्ध करून मोहात पाडणारी अशी साक्षात महालक्ष्मी होती. उज्ज्वल मुखचंद्रमा, काळेभोर डोळे, लाल चुटूक ओठ, ताम्रवर्ण हात, अनेक दिव्य आभूषणांनी युक्त कांतिमान अशी दिव्य स्वरूपा मा भगवती तिथे प्रगट झाली. ओम श्री जगदंबा माता की जय. आणि त्या श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती स्वरूपा दुर्गा मातेचं हे तेजस्वी वर्णन व्यासमुनींनी राजा जन्मेजय यांना सांगितलेलं आहे. ते वर्णन अतिशय विलोभनीय वर्णन आता आपण ऐकूया. देवतांच्या तेजातून भगवती मातेचे रूप जसे निर्माण झाले त्या मनोहर रूपाचे वर्णन मी माझ्या अल्पबुद्धीने तुला सांगण्याचा प्रयत्न करतो असं व्यासमुनी राजा जन्मेजय यांना सांगतात. भगवान विष्णू जे आहेत त्यांच्या तेजातून देवीचे 18 हात निर्माण झाले. भगवान शंकरांच्या तेजातून मातेचे मुखकमल निर्माण झाले. त्यानंतर अग्निदेवांच्या तेजापासून देवीचे नेत्र बनले. वायुदेवाच्या तेजापासून देवीचे कान बनले. यमराजाच्या तेजातून मातेचे कोमल कुरळे लांब मनोहर काळे असे केस बनले. कुबेराच्या तेजातून तिळाच्या फुलासारखे मनोहर चाफेखळी नाक बनले.
प्रजापतीच्या तेजापासून कुंद कळ्यांसारख्या दंतपंक्ती बनल्या. देवीचा वरचा ओठ हा कार्तिकेयांच्या तेजापासून आणि खालचा ओठ हा अरुणदेवाच्या तेजापासून बनला असे वर्णन आहे. हे दोन्ही ओठ अतिशय सुंदर रक्तवर्णीय असे दिसत होते. वसूंच्या तेजापासून देवीच्या हातांची नाजूक बोट बनली. चंद्रदेवाच्या तेजापासून देवीचे वक्षस्थळ बनले आणि वरुणदेवाच्या तेजापासून देवीचे उरू प्रदेश बनले. इंद्रदेवाच्या तेजाने त्रिवळी मध्यभाग बनला. पृथ्वीच्या तेजाने देवीचे नितंब बनले. अशी ही मनोहर अंग प्रत्यंगवाली सुंदर दातांची भव्य मीनाक्षी डोळ्यांची ही देवी पाहून सर्व देवतांना अतिशय आनंद झाला. आता या मातेला सर्वांनी शुभ भूषणे आणि आयुधे द्यावीत अशी आज्ञा महाविष्णूंनी सर्व देवतांना दिली. त्यावेळी विष्णूंची आज्ञा ऐकून सर्व देवता अतिशय प्रसन्न चित्त झाले आणि या महालक्ष्मीला वस्त्र, आभूषण आणि आपल्या आयुधांपासून नवीन आयुधे सर्व देवांनी प्रदान केली. देवीला क्षीरसागराने लाल रंगाचे तलम असे कधीही जीर्ण न होणारे असे वस्त्र दिलेले होते. निर्मल तसेच मनोहर हार, करोडो सूर्यांच्या समान प्रकाशमान दिव्य असे चूडामणी, 2 कुंडल तसेच एक कडे प्रसन्नतापूर्वक क्षीरसागराने देवीला दिलेले आहे. विश्वकर्म्याने बाजूबंद आणि अनेक प्रकारची रत्नजडित कंकणे दिलेली आहेत. त्वष्टाने मधुर नादध्वनी होणारे पैंजण दिलेले आहेत. महासमुद्राने मनोहर कंठहार आणि अंगठ्या दिलेल्या आहेत. वरुण देवाने कधी न सुकणाऱ्या कमळांची माळ देवीला अर्पण केलेली आहे आणि वैजयंती माळ ही वरुण देवाने देवीला प्रदान केली. हिमवानने श्रीदेवीला एक अत्यंत तेजस्वी एक मनोहर सिंह वाहनाच्या रूपात देवीला प्रदान केलेला आहे. या सर्व आभूषणांनी युक्त विभूषित अशी ही देवी सिंहावर आरूढ होऊन अतिशय सुशोभित विलोभनीय दिसत होती. आता यानंतर या श्री दुर्गा मातेला सर्व देवांनी आयुधे आणि शस्त्रास्त्र दिलेली आहेत. भगवान विष्णूंनी स्वतःच्या सुदर्शन चक्रातून एक दुसरे दिव्य चक्र निर्माण केले आणि ते देवीला प्रदान केले. भगवान शिवजींनी स्वतःच्या त्रिशूलातून दुसरे उत्तम त्रिशूल निर्माण करून देवीला प्रदान केले. ब्रह्माजींनी गंगाजल असलेला कमंडलू मातेला अर्पण केलेला आहे. या कमंडलूतल्या त्या जलाने ही देवतांना नवजीवन देत असते, आपल्याला नवजीवन देत असते. वरुण देवाने आपल्या शंखातून एक मंगलमय शंख निर्माण केला आणि पाशही तो शंखही अर्पण केला आणि एक पाशही निर्माण करून तो दिलेला आहे. अग्निदेवानी स्वतःमधील एक शत्रू संहार करण्याची शक्ती दिलेली आहे. पवनदेवानी बाणांचा भाता, एक धनुष्य आणि त्यामध्ये अनेक बाण, दिव्य बाण असे दिलेले आहेत. इंद्रदेवाने एक घंटा आणि एक वज्र अर्पण केलेले आहे. यमराजाने आपल्या कालदंडाप्रमाणे एक दंड निर्माण करून तो देवीला प्रदान केलेला आहे. काळाने खड्ग आणि ढाल दिलेली आहे. कुबेराने सुवर्णमय पानपात्र दिलेले आहे. यातून माता जगाची तृप्ती आणि समृद्धी आपल्याला देत असते, आपल्याला आशीर्वाद रूपाने ते मिळत असतं. त्वष्टाने कौमुदकी गदा दिलेली आहे, तसेच अनेक अस्त्र प्रदान केलेली आहेत. याचप्रमाणे अभेद्य कवच असं सूर्यदेवाने निर्माण केलेलं आहे आणि ते देवीला अर्पण केलेलं आहे. अशा प्रकारे सर्व आयुधांनी परिपूर्ण देवी पाहून सर्व देवता त्या विस्मित झाल्या आणि त्यांनी त्या कल्याणकारी त्रैलोक्य मोहिनी अशा मातेची स्तुती केलेली आहे. नमः शिवायै कल्याणे शांत्यै पुष्ट्यै नमो नमः. भगवत्यै नमो देव्यै रुद्राण्यै सततं नमः. कालरात्र्यै तथाम्बायै इंद्राण्यै ते नमो नमः. सिद्ध्यै बुद्ध्यै तथा वृद्ध्यै वैष्णव्यै ते नमो नमः. पृथिव्या या स्थिता पृथ्व्या न ज्ञाता पृथिवीञ्च या अंतस्थिता यमयति वन्दे तामीश्वरीं पराम्.
मायायां यासिता ज्ञाता मायया न च तामजाम् अन्तःस्थिता प्रेरयति प्रेरयत्रीं नमः शिवाम् कल्याणं कुरु भो मातस्त्राहि नः शत्रुतापितान् जहि पापं यारिं त्वं तेजसा स्वेन मोहितं खलं मायाविनं घोरं स्त्रीवध्यं वरदर्पितं दुःखदं सर्वदेवानां नानारूपधरं शठं त्वमेका सर्वदेवानां शरणं भक्तवत्सले पीडितान् दानवेनाद्य त्राहि देवी नमोऽस्तु ते त्राहि देवी नमोऽस्तु ते। तर अशी स्तुती सर्व देवतांनी केलेली आहे आणि देवता म्हणतायत की ह्या महिषासूर नावाच्या हा जो उन्मत्त झालेला हा जो असुर आहे त्याच्यापासून हे माता भगवती आमचं रक्षण करा, आमचा तुम्हाला वारंवार नमस्कार आहे अशी स्तुती हे सगळे देवता मिळून तयार झालेल्या ही जी स्त्रीरूप हे तेजोराशींचं हे जे स्त्रीरूप निर्माण झालेलं आहे त्या देवीची सगळे देवता प्रार्थना करतात आणि मग त्यानंतर ह्या देवतांना धीर देऊन देवी त्यांच्याशी काय संवाद साधते आणि पुढं ती महिषासुराचा वध कसा करते हा कथाभाग आपण पुढच्या भागामध्ये ऐकूया। आता आपण क्षमा स्तोत्र म्हणू। करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो। ओम श्री जगदंबार्पणमस्तु। झालेला हा